मी सरकारच्या वतीने आलो नाहीये, मी दादांचा 25 वर्षाचा जुना मित्र म्हणून आलोय, हे शब्द आहेत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचे आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांसमोर उभं राहून बोललेले। पण मित्रांनो, याच भेटीत एक इशाराही दिला गेलाय। मुंबईत दोन्ही समाज एकाच वेळी उतरलेत तर हाल काय होतील। मैत्रीचा मुखवटा आणि राजकारणाचा इशारा दोन्ही एकाच भेटीत। मराठा आरक्षण आंदोलनाचा नेता मनोज जरांगे पाटील गेले 8 दिवस उपोषणावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे नेते अब्दुल सत्तार थेट अंतरवाली सराटीत पोहोचले। भेट खासगी होती, पण त्यात बोललेले शब्द राज्याच्या राजकारणाला हलवणारे ठरणार आहेत। जरांगे पाटलांनी थेट प्रश्न विचारले आणि सत्तारांनी सुद्धा उत्तरे दिली आणि यातून संवाद जो घडलाय तो जसेच तसे तुमच्या समोर आम्ही मांडणार आहोत। नेमकं काय घडलंय आजच्या या बैठकीत, सत्तार आणि जरांगे पाटील यांच्यात काय नेमकं ठरलंय तेच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, भेटीची सुरुवात सत्तारांनी स्पष्टीकरणाने केली। ते म्हणाले, मी काही त्यांच्या वतीने आलो नाही, मी काही सरकारच्या वतीने आलो नाही, मी 25 वर्षापासून दादांकडे येतोय। जालना संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादच्या काळापासून दादांशी माझा संपर्क आहे। पण त्याच वेळी त्यांनी हेही सांगितलंय की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी मला पाठवलेलं नाही, मी स्वतःहून एक कार्यकर्ता, एक मित्र म्हणून आलो आहे। मित्रांनो, इथे एक साधा प्रश्न उभा राहतोय, जर ही भेट खरंच फक्त वैयक्तिक होती तर तिची इतकी चर्चा राज्यभर का चालली आहे आणि का पसरली आहे? आणि जर ती वैयक्तिकच होती तर सरकारच्या भूमिकेबद्दल इतकं ठाम आश्वासन सत्तार कशाच्या आधारावर देत आहेत? सरकारची बाजू कशाच्या मुद्द्यावर मांडतायत? जरांगे पाटलांनी सत्तारांना थेट सुनावलं, तुमच्याबद्दल जी नाराजगी मी दादांच्या तोंडून ऐकली। यावर सत्तार म्हणाले, कुठेतरी गैरसमज झालेला आहे, ते गैरसमज ते दुरुस्त करतील। एका ठिकाणी असाही उल्लेख झाला की सत्तार यांच्या नावाशी संबंधित एक कार्यकर्ता जात प्रमाणपत्र विरोधात याचिका करत असल्याचाही आरोप आहे। हा आरोप जरांगे पाटलांनी उघडपणे मांडला आणि सत्तारांनी त्यावर बचाव करताना म्हटलंय की लाखो कार्यकर्ते असतात, त्यातल्या एखाद्याने चूक केली तर शिंदे साहेब त्यालाही विचारतील। सूत्रानुसार हा आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेला नाही, पण चर्चेत तो उघडपणे मांडला गेलाय, हे स्वतः सत्तारांनीच मान्य केलंय। आता मित्रांनो, या भेटीतला सर्वात संवेदनशील क्षण जर म्हटला तर सत्तार जरांगे पाटलांना म्हणाले, जर मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघेही एकाच वेळी मुंबईत गेले तर संघर्ष होईल। दोन्ही समाज गेल्यानंतर मुंबईचे काय हाल होतील बरं, हे सोचना पडेगा। हे वाक्य साधं वाटतं, पण त्यांचा अर्थ फार खोल आहे। एका बाजूला जरांगे पाटलांनी मुंबईत येण्याची तयारी जाहीर केली आहे, दुसरीकडे ओबीसी बांधवांनी 29 तारखेनंतर मुंबईत उतरण्याचा इशारा दिलाय। सत्तारांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की दोन मोठ्या समाज घटकांचा एकाच वेळी एकाच शहरात संघर्ष होण्याची भीती त्यांना वाटते। पण मित्रांनो, इशारा देणं आणि तो इशारा प्रत्यक्षात येऊ न देणं यात जमीन आसमानाचा फरक असतो आणि ती जबाबदारी कुठल्या तरी मध्यस्थाची नाहीये, ती सरकारची आहे। आणि याच चर्चेत गॅजेटचा मुद्दाही पुन्हा आला। जरांगे पाटलांची मागणी स्पष्ट आहे, निजामकालीन गॅजेट नोंदणीनुसारच कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील रक्ताच्या नात्यातील सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळावं। सत्तारांनी आठवण करून दिली की देवेंद्र फडणवीसांनी सुमारे वर्षभरापूर्वीच याच मागणीनुसार निर्णय घेतला होता, तेव्हा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होते। पण मित्रांनो, प्रश्न असा उरतो, जर तो निर्णय आधीच झाला होता तर आज पुन्हा तोच मुद्दा उपोषणाचं कारण का बनतोय? सूत्रांच्या माहितीनुसार अंमलबजावणीतील त्रुटी आणि काही तालुक्यांमधील नोंदी न सापडल्याची तक्रार हेच खरं कारण असल्याचंही बोललं जातंय। या संपूर्ण भेटीत एक गोष्ट अधोरेखित झाली आहे, जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलंय, ओबीसीचा आम्हाला हक्क नकोय, परंतु आमचे जे काही सापडलेले पुरावे आहेत त्यानुसार आम्हाला न्याय द्या। हे विधान महत्वाचं आहे, कारण हाच तो नाजूक धागा आहे आणि जिथे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे। सत्तारांनी हेही मान्य केलंय की सरकारकडे एक माहिती असते आणि जरांगे पाटलांच्या स्वतःच्या नेटवर्कमधून येणारी माहिती वेगळीच असू शकते। कधी कधी चुकीची माहिती मिळाली तर माझ्याकडूनही चुका होतात, असं सत्तार स्वतः म्हणाले। याचा अर्थ स्पष्ट आहे, निर्णय घेण्याआधी सत्यता पडताळणं ही सरकारची जबाबदारी आहे। भेटीच्या शेवटी सत्तारांनी ठाम आश्वासन दिलंय की येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितच याची चर्चा होईल। पण मित्रांनो, आश्वासनं आणि प्रत्यक्ष निर्णय यात नेहमीच अंतर राहिलेलं आहे। मित्रांनो, आपण याआधी पाहिलंय की जरांगे पाटलांच्या तब्येतीची घड्याळ टिकटिकते आणि 29 ऑगस्टची डेडलाईन जवळ येते। ही भेट फक्त एका आमदाराची आणि एका उपोषणकर्त्याची नव्हती, ही भेट होती राज्यातल्या दोन मोठ्या समाज घटकांमधल्या विश्वासाची परीक्षा। मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज एका मातीचेच पुत्र आहेत, दोघांच्याही मागण्या न्यायी असू शकतात, पण हे साध्य करण्याचा मार्ग संघर्षातून नाही, संवाद आणि पारदर्शकतेतूनच जायला हवा। सत्तारांनी स्वतः कबूल केलेला धोका मुंबईत दोन समाज एकाच वेळी उतरण्याचा आहे। जर सरकारने वेळेत स्पष्टपणे आणि दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन निर्णय घेतला नाही तर तो धोका टळणार नाही आणि त्याची जबाबदारी कोणा मध्यस्थावर नाही, ती थेट सत्तेत बसलेल्यांवर असेल। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, अब्दुल सत्तारांची ही भेट खरंच तणाव निवडण्यासाठी होती की केवळ एक वेळ काढून देण्यासाठीचा हा मार्ग होता, किंवा चर्चा काय झाली याबद्दल तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता। धन्यवाद। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे,
कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107